नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशीला शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपला क्लासचा 8वा दिवस आहे। प्रिन्सेस कट ब्लाउज म्हणजे मी तुमच्याबरोबर टीचिंग पूर्ण ब्लाउज एक शेअर केलेला आहे आपल्या क्लासेस मध्ये आणि त्याच पद्धतीने तुम्हाला आज मी प्रिन्सेस कट ब्लाउजची फिटिंग शिकवणार आहे। तर फिटिंग कशा पद्धतीने करायचे, जसं की फिटिंग तुमची सरळ येत नाही किंवा तुमचा मुंड्याचा जो जोड असतो तो खालीवर होतो किंवा मागचा भाग जास्त होतो, फ्रंट बाजूचा पार्ट हा जास्त होतो, तर कशा पद्धतीने फिटिंग करायची त्याच्याविषयी मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने टिप्स देणार आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, एंडिंग पर्यंत बघा। आणि मी जो ब्लाउज वेअर केलेला आहे तर त्याचं सुद्धा तुम्ही इथे फिटिंग बघू शकता। हा पण ब्लाउज माझा आहे आणि मी इथे वेअर केलेला आहे, मी स्वतः टीच केलेला आहे, जास्त दिवस झालेला नाही त्याला। तर इथे फ्रंट बाजूचा नेक सुद्धा अजिबात यू आकाराचा झाला नाही किंवा व्ही आकाराचा, आपण जसं राऊंड मध्ये गळा पाहिजे तसा प्रॉपर तयार झालेला आहे। कुठेही ब्लाउज हा नेक आपला लूज झालेला नाही, अगदी परफेक्ट बसलेला आहे, डीप नेक आहे। आता इथे मी नॉट जरी लावलेली तरी ती मी सोडलेली आहे, तर ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल। आपली फिटिंग आहे ब्लाउजची, इथे सुद्धा खूप सुंदर फिटिंग आलेली, कुठे रिंकल्स आलेला नाही, आर्म होल मध्ये इथे रिंकल्स आलेला नाही। त्याच पद्धतीने बिना नॉट, जरी तुम्हाला नॉट आवडत नसेल तरी सुद्धा तुम्ही बिना नॉटचा सुद्धा ब्लाउज हा ठेवू शकता, अजिबात उतरत नाही। तुम्ही बॅक साइडला बघू शकता, कुठेही रिंकल्स वगैरे आलेले नाही, बॅक साइडला सुद्धा इतका डीप गळा असून सुद्धा खूप सुंदर बसलेला आहे ब्लाउज। तर याच ब्लाउजची कटिंग म्हणजे अशाच पद्धतीने ब्लाउजची कटिंग मी तुमच्या बरोबर शेअर करत असते। आणि ज्या ब्लाउजची आज तुम्हाला मी फिटिंग दाखवणार आहे ते ब्लाउज म्हणजे हे आहे, तो पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला लागेल त्याच्यासाठी। तर याची फिटिंग सुद्धा परफेक्ट बसते आणि हे माझ्याकडे नेहमीचं कस्टमर आहे। तर वट पौर्णिमा स्पेशल ब्लाउज हे मी शिवलेले आहे। तर सिंपल नेक होता त्यांचा, बॅक साइडचा मटका गळा जसा मी वेअर केलेला सेम त्याच पद्धतीने, फक्त माप हा चेंज आहे। तर फिटिंग कशा पद्धतीने करायची परफेक्ट सांगितलेलं आहे, तर व्हिडिओ नक्की बघा। तर इथे आपण जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया। आता इथे तुम्ही बघू शकता, आपण प्रिन्सेस कट ब्लाउजचं इथे संपूर्ण ब्लाउजचं मी इथे टीचिंग केलेलं आहे। तर आपलं प्रिन्सेस ब्लाउजचं इथे क्लासेस चालू आहेत। तर आज आपला क्लासचा हा 8वा दिवस आहे। तर ऍक्च्युली काय होतं, प्रिन्सेस कट ब्लाउजचं किंवा कोणतं पण ब्लाउज असू द्या, तुमचं फिटिंगसाठी तुमची एकच पद्धत असणार आहे। तर बरेच म्हणजे एका ताईची खूप या कमेंट्स पण आलेली आहे। तर ऍक्च्युली त्यांचं जे स्लीवचा मुंड्यातला जो जॉईंट येतो तो अगदी बरोबर येत नाही, तो खालीवर होतो। तर तो कशामुळे होतो किंवा फिटिंग कशा पद्धतीने केली पाहिजे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता एंडिंगपर्यंत बघा। आणि आपला हा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे, तर बिना कपचा आपला इथे प्रिन्सेस कट ब्लाउज आहे, कप नाही टाकलेले आहेत। तर तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे। आणि त्याच पद्धतीने ऑर्गनचा ब्लाउज आहे। तर सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे, फिटिंग टिप्स नंबर 1। तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे, अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, इथे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने तुम्हाला फिटिंग करण्याआधी, स्लीव जॉईंट करण्याआधी इथून महत्वाचं आपलं असतं फिटिंगचे पॉइंट। तर आपल्याला हे दोन्ही पार्ट इथे चेक करून बघायचं आहे। आपण 1.5 इंचाची मार्जिन घेतली ना, तिथपर्यंत तुम्हाला चेक करून बघायचं आहे। हलकसं बॅक साईडचा पार्ट आहे ना, तो माझा एक लाईनने असा थोडासा एक्स्ट्रा येतो, तर तो काय करायचा, घाबरून जायचं नाही। तर एकसारखं आपल्याला फ्रंट आणि बॅक साइड पार्ट हा कट करून घ्यायचा। बघा इतकंसं छोटासा कपडा आहे, तर तो एकसारखं करायला काहीच हरकत नाही। तुम्ही म्हणणार मुंडा राऊंड मग वाढेल, बिलकुल नाही। आपण जी फिटिंगची लाईन आहे, जसं की 1.5 इंच मार्जिन घेतली तिथंच आपण कट केलेलं आहे, जास्त इकडे मुंड्यामध्ये खोलगट भाग केलेला नाहीये। ओके, म्हणजे तिथे आपण कट केलेला नाही। आता दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम त्याच प्रोसेसने आपण करणार आहोत। कधी कधी काय होतं, एखाद्या ब्लाउज मध्ये होतं ते कमी जास्त होतं, तर तुम्हाला ते इक्वल पद्धतीने करून घ्यायचे। तर इथे सुद्धा मी सेम त्याच प्रोसेसने इथे पण कट करून घेणार आहे। हे बघा, ह्या पद्धतीने कट केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, तर आता इथे आपल्याला काय करायचं, स्लीव्ह जोडायची। तर स्लीव्ह तुम्ही इथे बघू शकता, आपली ही स्लीव्ह आहे ती कटिंग करून घेतलेली आहे मी, म्हणजे पूर्ण टीच केलेलं आहे। संपूर्ण ब्लाउज तुम्ही इथे बघताय टीच झालेला आहे। नेहमीप्रमाणे प्रिन्सेस कट ब्लाउजचा तुमचा स्टार्टिंगला आपण क्लास घेतला होता, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तर इथे आपला हा सेंटर आहे, तुम्ही इथे बघू शकता, हा सेंटर मी इथे काढलेला आहे। आणि ह्या सेंटर पासून आपल्याला इथे सुरुवात करायची। मी नेहमी सेंटर पासून सुरुवात करत असते, तुम्हाला माहिती आहे। आपल्या शोल्डरच्या जॉईंट जवळ ठेवायचे आहे आणि इथून आपल्याला
स्टिच करायचे. आता तुम्ही इथे बघू शकता जी जास्त खोलगट बाजू आहे ती फ्रंट बाजूला आपलं मुंड्याचा ही खोलगट बाजू आहे ती फ्रंट बाजूच्या मुंड्याला आपल्याला जॉईन करायची आहे आणि ही जास्त खोलगट नाही आहे ती बॅक साईडला मुंड्याला आपल्याला जॉईन करायची आहे. आता टिप्स नंबर 2 आपल्याला हे तुम्ही इथे बघू शकता काय करायचं आहे आपल्याला इथे अशा पद्धतीने आपल्याला सेंटर वरती ठेवायचे आहे. सेंटर जवळ ठेवल्यानंतर हे जे जॉईंट आहे शोल्डरचा ते बॅक साईडने करायचे आपल्याला आणि इथून आपली शिलाई मार्जिन आपण किती दाबणार आहोत तर अर्धा इंच तर अर्धा इंच शिलाईमध्ये दाबायचंय. तर काय करायचं अर्धा इंच कसा अंदाज येणार तर इथे 2 लाईनचं अंतर सोडून दाबाचं इकडे आपला जवळजवळ 2 लाईनचा कपडा बाहेर यायला पाहिजे तो ह्या बाजूने आतमधून आणि नंतर शिलाईला स्टार्ट करायचे. बरोबर अर्धा इंचाचा कपडा आपल्या शिलाईमध्ये दाबला जातो. आता टिप्स नंबर 3 ज्या वेळेस तुम्ही स्लीव जोडता सेंटर पासून सुरुवात केली अजिबात आपल्याला ब्लाउजचा मुंड्याचा हा जो पार्ट असतो तो अजिबात ओढायचा नाही किंवा स्लीव सुद्धा ओढायची नाही. बाय चान्स 2 लाईनचा जरी कपडा तुमचा स्लीवचा कमी पडला तरी सुद्धा हरकत नाही ते फिटिंग मध्येच जाणार आहे त्याच्यामुळे घाबरण्यासारखं इतकं काहीच नाही. आता इथेच तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपलं आलेलं आहे. त्याच्यानंतर आता फ्रंट बाजूचं आपल्याला जॉईंट सेंटर पासून सुरुवात करायची आहे. तर मी ब्लाउज फिरवून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता. आता इथे आपल्याला काय करायचंय ह्या बाजूचं सुद्धा आपल्याला बॅक साईडला आपण जसं जॉईंट केलं स्लीव्स त्याच पद्धतीने जोडून घ्यायचंय. आणि परत एक आपल्याला शिलाई इथून स्टार्टिंग पासून सुरुवात करायची आहे. आता तुम्हाला इथे बघायचे धागे वगैरे कुठे आहेत का आपले ते एक्स्ट्राचे आपल्याला धागे कट करून घ्यायचे. आपण इथे सेंटर पासून सुरुवात केली तर ते आपलं स्टार्टिंगचा धागा जातो तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला व्यवस्थित हे कपडा एकसारखा कट करून घ्यायचा आहे. असे कोण वगैरे निघतात ते सुद्धा कट करून घ्यायचे जेणेकरून व्यवस्थित ब्लाउजला फिनिशिंग दिसतंय. आता तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने आपली स्लीव्स इथे जॉईंट झालेली आहे. तर परफेक्ट आपली स्लीव्स अशी जॉईंट झालेली आहे. आता आपल्याला दुसऱ्या साईडची पण स्लीव्स मी सेम त्याच प्रोसेसने इथे जोडून घेणार आहे. तर तुम्हाला सुद्धा सेम दुसऱ्या बाजूला पण त्याच पद्धतीने जोडायची. आता इथे मी दुसरी स्लीव्ह जोडून घेत आहे. आता दुसऱ्या बाजूची स्लीव्स आपल्याला इथे जोडून झालेली खूप सुंदर असा आपला हा ब्लाउज इथे रेडी झालेला आहे. आणि ऍक्च्युली मी ब्लाउजचा बॅक साईडचा जो नेक आहे ना तो मी शक्यतो जास्त करून अलटपलट करत नाही. कारण अलटपलट केल्याने ना शोल्डर उतरण्याचे जास्त चान्स असतात. तर इथे मला हा जो कपडा आहे तर त्याचा कपडा एक्स्ट्रा उरलेला नव्हता पायपिंगसाठी सुद्धा निघाला नाही. तर मी इथे काय केलं आस्तरचा जो कपडा होता तो हातशिलाईसाठी मी वापरले. तर हातशिलाईची पट्टी सुद्धा पायपिंग न करता ती आपण तिरकस धाग्यामध्येच कट करून आणि ती लावली. ती जेणेकरून व्यवस्थित ब्लाउज हा शोल्डरच्या तिथे व्यवस्थित बसतो आणि अगदी परफेक्ट येतं. आता आता इथे अशा पद्धतीने मी तुम्हाला ज्या टिप्स सांगते त्या तुम्ही फॉलो करायच्या आहेत. आता इथे आपलं स्लीव जॉईंट झाल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय हे बघा
आपला जो बॅक साईडचा पार्ट आहे तो घ्यायचा आहे, तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे. फोल्ड केल्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, चॉकच्या साहाय्याने तुम्हाला इथे मार्किंग करून घ्यायचं, सेंटर काढून घ्यायचं. सेंटर काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे हे बघा टिप्स नंबर आपली इथे 4 होती, ती आपल्याला व्यवस्थित सेंटर काढून घ्यायचंय बॅक साईडचं. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, 1 बाय 1 एक एक पार्ट ठेवायचे. नवीन शिकत असेल तर तुम्हाला नेहमी हे फॉलो करायचंय. सेंटर जवळ आपल्याला सरळ हा जो पार्ट आहे तो ठेवायचा आहे. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला अगदी परफेक्ट असं हे पिनअप लावून घ्यायची, इथे बॉल्स पिन लावायचे आहेत. हे बघा मी इथे बॉल्स पिन लावून घेतलेले आहेत, म्हणजे जेणेकरून ते इकडे तिकडे होणार नाही. ते केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, अशा पद्धतीने बरोबर पकडायचं आहे इथे आणि इथून आपल्याला हे शिलाई मारून घ्यायची, सरळ स्ट्रेट शिलाई मारायची आहे. तर आता इथून शिलाई सरळ मारण्याआधी आपल्याला परत स्लीव जोडून झाल्यानंतर पुन्हा एकदा चेक करून बघायचंय. चेक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता माझं मागे पुढे कुठेही झालेलं नाहीये. हे बघा, जरी तुमचा एखादा पार्ट हा मागे पुढे होत असेल तर तुम्हाला इथे स्लीव्स मध्ये हे बरोबर इक्वल मध्ये शिलाईमध्ये दाबायचंय. ते मागे पुढे का होतं, तर तुम्ही शिलाईमध्ये आहे ना बरोबर कपडा दोन्ही बाजूचा दाबत नाही. एका बाजूला 2 लाईनचा, एका बाजूला अर्धा इंच किंवा एका बाजूला जास्त कपडा दाबत असतील, त्याच्यामुळे सुद्धा एक पार्ट छोटा आणि मोठा होतो लांबीला. तर तुम्हाला ह्या टिप्स लक्षात ठेवायच्या, ते चेक करून बघायचंय. पुन्हा स्लीव जोडून झाली तर पुन्हा चेक करून बघायचंय. आता मी अशा पद्धतीने हे घेतलं. आता टिप्स नंबर 5, इथे आपल्याला व्यवस्थित दोन्ही फ्रंट आणि बॅक साईड पकडायचं आहे आणि इथे आपल्याला सरळ शिलाई मारायची आहे. ब्लाऊज मी सीधा ठेवलेला आहे, वरलाकची मशीन नाही माझ्याकडे, त्याच्यामुळे सीधा ठेवलेला आहे, कारण आपण ते लॉक पद्धतीने फिटिंग करणार आहोत. आता इथे जवळजवळ माझं 2 लाईनला थोडस जास्त येईल. 3 लाईन पकडा तुम्ही. इथे 3 लाईनचा थोडासा कपडा माझा हा एक्स्ट्रा आलेला आहे. तर इथे मी फक्त 2 लाईनचा कपडा हा कट केलेला आहे. इतकंसं पुरेसं आहे. हे बघा अशा पद्धतीने जो इथे स्लीवचा कोना निघतो ना, तिथून आपण अशा पद्धतीने कट केला. म्हणजे कोना असतो तिथे थोडासा 3 लाईनचा कपडा असा उरलेला होता, तो मी कट केला आणि खालच्या बाजूने थोडंसं निमुळत्या पद्धतीने गेलं, म्हणजे 2 लाईनचं. अशा पद्धतीने जास्त कपडा माझा उरलेला नाहीये आणि कोणताही पार्ट कमी जास्त झालेला नाही. तुम्ही इथे बघू शकता ह्या पद्धतीने. आता दोन्ही बाजूचं सेम त्याच प्रोसेसने आपण करणार आहोत. आता आपल्याला काय करायचंय, दुसऱ्या बाजूचं, आता ही आय पट्टी होती, आय पट्टी सोडून मी इथे हे सेंटरवरती ठेवलं होतं. ओके, कारण आय पट्टी आपली ही एक्स्ट्रा असते. आता आपल्याला हुक पट्टी घ्यायची, आय पट्टीवर ठेवायचं आहे आणि इथे आपल्याला बॉल स्पिन लावून घ्यायचे आहेत. जर तुम्ही नवीन शिकत असाल, नवीन तुम्हाला फिटिंगला थोडा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला ही पद्धत वापरायची आहे. जर तुम्हाला फिटिंग जमत असेल, थोडाफार प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही डायरेक्ट पिन न लावता तुम्ही सेंटरला असं जोडून तुम्ही फिटिंग करू शकता. आता दुसऱ्या साईडचं सुद्धा सेम त्याच प्रोसेसने आपल्याला फिटिंग करायचंय. इथे तुम्ही बघू शकता अगदी बरोबर पकडायचंय आपल्याला. आता दुसऱ्या साईडला थोडंसं माझं एक्स्ट्रा कपडा आलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. जास्त नाही, थोडासा नॉर्मलचा. तर तो आपल्याला व्यवस्थित इथे कट करून घ्यायचा आहे. 1 लाईनचा कपडा, 1-2 लाईनचा म्हणजे पाव इंचाचा कपडा तर आपण तिथेच ठेवतो अशा पद्धतीने. ओके, तर आता इथे आपण सरळ कट करून घेतलं. दुसऱ्या बाजूचं सुद्धा माझं सेम आलेलं आहे, मागे पुढे कुठेही झालेलं नाहीये. आता आपल्याला इथे काय करायचंय, हे व्यवस्थित सीधं होतं ते आता आपल्याला उलटं करून घ्यायचंय. उलट्या साईडने आपल्याला आता इथे फिटिंग करायची आहे. आता उलट्या साईडने फिटिंग करण्याआधी आपल्याला काय करायचंय, टिप्स नंबर 6, दोन्ही बाजूला पाव इंचावरती इथे आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची. म्हणजे एका दाबावरती एक एक शिलाई मारून घ्यायची दोन्ही बाजूला सेम. दोन्ही बाजूला मी सेम इथे शिलाई मारून घेतलेली आहे. इथे आता दोन्ही बाजूला सेम पद्धतीने मी शिलाई मारून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला फिटिंग टाकायची आहे. तर तुमचं फिटिंग काय करायचं, आता मी मापानुसार घेणार आहे. इथे जुनं ब्लाऊज नाही वापरणार आहे. ओके, इथे आय पट्टी आहे,
टिप्स नंबर 7, इथे आयपट्टी असते आपली ती सोडून द्यायची आहे. तुम्ही बघू शकता इथे मी आयपट्टी सोडलेली आहे आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला आता मार्किंग करायचे आहे. तर कंबर इथे आपलं 5.75 इंच आहे. आता इथे 5.75 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता आपल्याला इथे काय करायचंय, बाहीचं घेर मोजायचंय आपल्याला. बाही तुमची किती आहे ती तुम्हाला घ्यायचंय. इथे घेर तुमचा किती आहे, तर इथे मी 6 इंचावरती मार्किंग करणार आहे. थोडीशी लूज ठेवायची आपल्याला. आता माझं इथे आहे ना, हे बघा, इथून माझं जे आर्महोल राऊंड आहे ते मला इथे घ्यायचं आहे 7.5 इंच. 7.5 इंचावरती मार्किंग केलं. बघा माझी लाईन ही स्ट्रेट येत आहे. तर आता इथे स्केलच्या साहाय्याने पण तुम्हाला दाखवते मी. पिंक कलरचं चॉक वापरते म्हणजे तुमच्या जास्त लक्षात येईल. बघा या पद्धतीने माझं अगदी बरोबर आलेलं आहे. आता आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला साईडने परत एक एक शिलाई इथे म्हणजे तुम्ही 2-1 मारू शकता. ऑप्शनल म्हणून आपल्याला इथे मारायचे आहेत, जेणेकरून पुढे भविष्यात त्यांना जर साड्या लवकर खराब होत नाही, त्याच्यामुळे ते तब्येत वगैरे झाली तर एक शिलाई काढून ते घालू शकता. आता इथे माझी शिलाई मारून झालेली तुम्ही इथे बघू शकता. आता आपण इथे फिटिंगचं जॉईंट बघूया. हे बघा आपलं फिटिंगचं जॉईंट तुम्ही इथे बघू शकता. खूप सुंदर असं आपलं इथे फिटिंग आलेलं आहे. तर आपला हा जो जॉईंट आहे तो बऱ्याच ताईंचे खालीवर होतो, तर तो इथे माझा झालेला नाहीये. तर तुम्ही जर अशा पद्धतीने ज्या मी टिप्स सांगितलेल्या आहेत तुम्ही त्या फॉलो केल्या तर तुमचा अजिबात जॉईंट हे खालीवर होणार नाही. अगदी परफेक्ट आलेले कुठेही आणि कुठेही आपल्या चुना वगैरे आलेल्या नाहीत किंवा अशा रिंकल्स वगैरे पडलेल्या नाही. अगदी स्ट्रेट आपला जसं काही प्रेस केलेला आहे अशा पद्धतीने फिनिशिंग आलेली आहे आपल्या ब्लाऊजला आणि फिटिंग सुद्धा आपलं इथे परफेक्ट आलेलं आहे. तुम्ही बघू शकता 2-3 शिलाई आपण इथे दिलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्या सरळ आलेल्या आहेत आणि प्रिन्सेसला पफ सुद्धा खूप सुंदर आलेला आहे. आता दुसऱ्या साईडला सुद्धा सेम त्याच पद्धतीने आपण इथे फिटिंग करून घेणार आहोत. आता इथे माझी दुसऱ्या साईडला पण इथे फिटिंग करून झालेली तुम्ही इथे बघू शकता. तर आपल्याला दोन्ही बाजूला फिटिंग इथे आपण करून घेतलेली आहे. तर खूप सुंदर अशी आपली इथे फिटिंग आलेली आहे आणि तुम्ही जॉईंट सुद्धा इथे बघू शकता. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. छोटंसं बेल आयकॉनचं बटन असतं ते पण क्लिक करा, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करत असते त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याच्यासाठी तुम्हाला बेल आयकॉनचं बटन क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपलं इथे संपूर्ण ब्लाऊज हे टिचिंग झालेले आहे. खूप सुंदर अशा ब्लाऊजला फिनिशिंग पण आलेलं आहे. परफेक्ट असं आपण हा ब्लाऊज स्टिच केलेला आहे. प्रिन्सेस ब्लाऊज आहे आणि प्रिन्सेसचं परफेक्ट फिटिंग तुम्हाला इथे मी दाखवलेलं आहे. हे बघा तुम्ही इथे बघू शकता. पफ खूप सुंदर आलेला आहे. तर परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.